मकर संक्रांती 14 जानेवारी 2026 रोजी साजरी होत आहे. मकर संक्रांती दरवर्षी 14 जानेवारीलाच का येते? आणि दिवाळी, होळी, गणपतीसारखे सण मात्र दरवर्षी वेगवेगळ्या तारखांना का येतात? चला हे सोप्या शब्दात समजून घेऊया. आपल्या भारतात बहुतेक सण लुनार कॅलेंडर म्हणजेच चंद्रपंचांगानुसार येतात. लुनार कॅलेंडर म्हणजे चंद्राच्या कला, अमावस्या आणि पौर्णिमेवर आधारित कॅलेंडर. म्हणूनच दिवाळी, होळी, गणपती असे सण दरवर्षी बदलत्या तारखांना येतात. पण मकर संक्रांती हा एक वेगळा सण आहे. हा सण सोलार कॅलेंडर म्हणजेच सूर्यपंचांगानुसार साजरा केला जातो. सोलार कॅलेंडर म्हणजे सूर्याच्या राशीतील हालचालीवर आधारित कॅलेंडर. ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांती साजरी होते. म्हणूनच मकर संक्रांती दरवर्षी साधारणपणे 14 जानेवारीलाच येते. भारतात हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. पंजाबमध्ये लोहरी, गुजरातमध्ये उत्तरायण आणि दक्षिण भारतात पोंगल. आता तुम्हाला समजलं असेल मकर संक्रांती नेहमी 14 जानेवारीलाच का येते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.